श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होता त्या दिवशीचा आहे. पुष्य नक्षत्रावर मी कोणकोणत्या सेवा केल्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी अभिषेक घालायचा होता, पण माझ्याकडे दूध हे तापवलेलं होतं. मग गरम दुधाने कसा अभिषेक घालायचा म्हणून मग मी दुधाने वगैरे काय अभिषेक घातला नाही. महाराजांना आणि बाळकृष्णाला सरळ हळदीने अभिषेक घातला. तुमच्याकडे चंदन वगैरे असेल तर त्याने घातला तरीसुद्धा चालेल, किंवा पंचामृत करून घातला तरीसुद्धा चालेल. दूध, दही, केळ, मध, परत तूप, साखर असं करून त्याने घातला तरीसुद्धा चालेल. पण मी माझ्याकडे जे आता होतं त्यानंच घातलं. आणि अभिषेक घालत असताना श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत होते. तसेच गुरुपुष्यामृत योगाला आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते, सेवा करायची असते. म्हणून मग मी माता लक्ष्मीला सुद्धा हळदीने आणि कुंकवाने अभिषेक घातलेला आहे. अभिषेक घालत असताना नवार्ण मंत्र म्हटलेला आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा श्री महालक्ष्मी नमः म्हटला तरीसुद्धा चालेल. शेवटी आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही कशाने अभिषेक घालता किंवा काय म्हणता हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही किती आतुरतेने सगळं करता हे खूप महत्त्वाचं असते. आकार मात्रा ब्रह्म सुजकरा, उकार जी मृतवर्ण रक्षसी अखिल चराचरा, ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा. अनंत जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे, अक्कलकोटी वास करू. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ओम तस्सैव वर्णं भर्गदेवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. 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 ओम तस्सैव वर्णं भर्गदेवस्य. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. विष्णु गायत्री मंत्र. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 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 ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी 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 प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी. कुबेर मंत्र. ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीं ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. ओम वैश्व. श्री सूक्त. हरि ओम. हिरण्यवर्ण हरणे सुवर्णरत स्रजम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदो म आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मण पगामिनी मे स हिरण्यविंदेहा गामच्या पुरुषान्यहम अशपुरारथमध्यास्य नाद प्रबोधिनीं श्रेहा देवमुखावे श्रीमादेवी जुषताम कासस्मिता हिरण्य प्राकाराद्रा ज्वलंती क्लुप्ता तर्पयंती पद्मसितापदवर येन सौख्यमलभ्यामी हमाशुदाय गोदाय धनदाय महाधने धनमे लभता देवी सर्व कामाची देही मे पद्माननी पद्मविद्म पद्मपत्रे पद्म. श्री व्यंकटेश स्तोत्र.
वेंकटेश वासुदेवः प्रजन्ममिति विक्रमः संकर्षणानुरुद्ध च शेषाद्रिपतिरेव च जनार्दना पद्मनाभो वेंकटेश घंटिता विष्णुस्वय गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती देहि सौभाग्यम आरोग्य देहि देवी परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि विदेहि देवी कल्याण विदेहि परमाश्रयम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि विद्यावंते शिवंत लक्ष्मीवंत जनकुरु रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि पुत्रम देहि धनम देहि सर्व कामाचे देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जय देवी प्रपन्नांते हरे प्रसिद्ध प्रसिद्ध मातृ जगतो खिल्लस्य प्रसिद्ध विश्वेश्वरी पावय विश्वतन्मेश्वरी देवी चराचरस्य ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ऋणरोगादि दारिद्र्य पाप चपमृत्युः भयशोक मनस्ताप नशन्तु मम सर्वदा श्रीवल्लचस्वायुष आरोग्य विद्या शोभ भान महीपते धनधान्य पशुभो पुत्र लाभ शतसंवत्सर दीर्घमायुः श्री महालक्ष्मी अष्टकं श्री गणेशाय नमः श्री इंद्रवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कुलासुरभयंकरे सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्टभयंकरे सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आदित्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग शेवयाचं उपीट बनवत आहे मी शेवया भाजून घेतलेले आहेत शेंगाने बारीक करून घेणार आहे लाईट गेली आमच्या इकडं वाजलेले आहेत 6:30 सकाळी लाईट गेल्या थोडं तेल घातलं तेल कढल्यानंतर मोहरी घालायची त्यानंतर कांदा घालायचा पाणी गरम करायला ठेवलं लाईट गेल्या सगळा अंधारच अंधार हिरवी मिरची दोन टाकलेले आहेत मोठ्या मोठ्या कढीपत्ता जरा टाकलेला वाळलेला थोडीशी चटणी घालणार आहे त्यानंतर घालायची व्यवस्थित तेलात भाजून शेवया घालायच्या आपण यात भाजून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर पाणी कळेलं पाणी वाटायचं शेंगदाण्याचं कूट लाईट गेल्या त्यामुळे ह्याच्यात बारीक केली ग्लासमध्ये चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर असली तरी कोथिंबीर कमी घालायची माझ्याकडे काय नाही आहे अशा पद्धतीने आपलं शेवयाचं उपीट तयार आहे आज जे शेवयाचं उपीट बनवलेलं होतं आपण ते छान झालेलं कारण आज शेवया मी भाजून घेतल्यावरच छान होतं कारण की सुट्ट्या सुट्ट्या अशा शेवया होतात परवा काय केलेलं मी बिन भाजताच केलेलं त्यामुळे एकदम असे हे झालेलं सुट्टी असली की याचं असं काम असतं म्हणजे तोंडाला काम असतं माझ्या नुसता
वट 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 करत बसावं लागतं. शाळेला गेलेले बरे असतात असं वाटतं. आणि खरोखर ज्या आपण शेवया तयार करून आणतो त्याचं उपीट खूप छान होतं, मस्त झालेलं. लाईट गेलेलं त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नव्हता, तर मग मी काय केलं, आपल्या ग्लासमध्ये शेंगदाणे कुठल्याने घातले. खरं छान झालेलं. आणि म्हणजे पटणं पण होतं बघा. आणि जून महिना संपत आला तरी पाऊस काय आमच्या इकडं नाही आहे. असं जर राहिलं तर प्यायचं पाणीसुद्धा मिळणं अवघड आहे. पाऊस लवकरात लवकर पडला पाहिजे. गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झालेला, पण ह्या वर्षी जून संपत आला तरी पण पाऊस नाही आहे. मध्ये कसलं भारी वातावरण झालेलं, पडेल असं वाटत होतं, पण परत आणि माणसांसारखा पाऊस पण झालेला आहे. झाडं बिडं सगळी तोडायला लागल्यात. आणि गाड्या तर 4 माणसं असली घरात तर 5-6 गाड्या असतात एक घरात. त्यामुळं प्रदूषण एवढं वाढले की पाऊस पडणं झालेला आहे. पण याचा लोकांनी विचार केला पाहिजे. लोकांना नुसतं असं हे पाहिजे, ऐशोआराम पाहिजे, गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे. मोबाईल पण लहान मुलांना सुद्धा मोबाईल झाले. मोबाईलमुळे सुद्धा पाऊस पडत नाही. कुठल्या पण वस्तूचा गरजेपुरताच वापर करावा हे लोकांना कळत नाही. आणि त्यामुळंच खरं म्हणजे निसर्ग पण साथ देणं झाला आहे. आणि हा गाऊन मी नवीन आणलेला आहे आणि काल घातलेला पण तुम्ही बघितला. आजची नवीन आणलेला आहे. 2 गाऊन 350 रुपयाला. अल्पाईनमध्येच आहेत हे गाऊन. आणि गाऊन छान मिळाले खरं. गांधीनगरमधून आणलेत मी. मागच्या वेळी आणलेले होते, तिथे गेले पण त्याने काय दाखवलं नाही व्यवस्थित. गेल्या वर्षी पण मी गांधीनगरमधून गाऊन आणलेले, पण ह्या वर्षी त्यांच्या दुकानात गेल्यावर व्यवस्थित दाखवणारच ते. आणि मला गाऊन कशी घ्यायची होती, अशी डबल फ्रिल भाई असते ती घ्यायची होती, पण ते त्यामध्ये काय हेच नव्हते, व्हरायटीच नव्हती, नाही घेतली. मग बघूया आणि कधीतरी गेल्यावर अनेक 2 आणायचे, म्हणजे एकाला 4 असले की खराब होत नाहीत. श्री बघा बोलून देत नाही मला, मुद्दावनं मध्ये मध्ये येतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.